सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. सर्वात सुंदर सर्वात पावन भजा हो येशू नाम, हो गुणी तन्मय बांधवानो भजा येशू नाम. सर्वात सुंदर सर्वात पावन भजा हो येशू नाम, हो गुणी तन्मय बांधवानो भजा येशू नाम, हो गुणी तन्मय बांधवानो भजा येशू नाम. सदा मी जपत राहतो त्याचे सुंदर नाम, ओठी माझ्या तिन्ही प्रहरी त्याचे सुंदर नाम. वेड लागले मजला त्याचे गाता सुंदर नाम, हो वेड लागले मजला त्याचे गाता सुंदर नाम. सर्वात सुंदर सर्वात पावन भजा हो येशू नाम, हो गुणी तन्मय बांधवानो भजा येशू नाम, हो गुणी तन्मय बांधवानो भजा येशू नाम. समूहाला प्रियतम केवळ आपुले आपुले काम, जीवन त्यांच्या कणभर नाही प्रभूचे हे वरदान. म्हणून मानवा प्रतिदिन भजूया प्रभूचे सुंदर नाम, हो म्हणून मानवा प्रतिदिन भजूया प्रभूचे सुंदर नाम. सर्वात सुंदर सर्वात पावन भजा हो येशू नाम, हो गुणी तन्मय बांधवानो भजा येशू नाम, हो गुणी तन्मय बांधवानो भजा येशू नाम. आजच्या मननाकरिता देवाचे वचन इज्रा अध्याय 6 15 ते 19 ही वचने. इज्रा अध्याय 6 ते 19 ही वचने. ते मंदिर दार्यावेश राजाच्या कारकिर्दीच्या 6व्या वर्षी अदार महिन्याच्या तृतीयेस पुरे झाले. तेव्हा इस्रायल लोक म्हणजे याजक, लेवी व बंदिवासातून परत आलेले लोक यांनी देवाच्या मंदिराची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहाने केली. या मंदिराच्या प्रतिष्ठापनेच्या समयी त्यांनी 100 बैल, 200 मेंढे, 400 कोकरे आणि सर्व इस्रायलासाठी इस्रायल वंशाच्या संख्येप्रमाणे पापार्पणे म्हणून 12 बकरे ही अर्पिले. मोशेच्या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे याजकांची त्यांच्या वर्गाप्रमाणे आणि लेव्यांची त्यांच्या क्रमाप्रमाणे यरुशलेम येथील देवाच्या सेवेप्रित्यर्थ योजना केली. पहिल्या महिन्याच्या चतुर्दशीस बंदिवासातून परत आलेल्या लोकांनी वलांडन सण पाळला. प्रभू परमेश्वर ही वचने आम्हा सर्वांकरिता आशीर्वादाची करो. येशूच्या सामर्थ्यशाली नावामध्ये आपणा सर्व सलाम. इस्रायलच्या पुस्तकातून आज आम्ही 6वा अध्याय आणि 15 ते 19 पर्यंत वचन वाचलेलं आहे. प्रभूचं वचन शिकवतो प्रियांनो की जे पडलेले मंदिर आहे ते बांधण्यात आलं, त्याची प्रतिष्ठापना पूर्ण आनंदाच्या भरामध्ये करण्यात आली. खूप मोठ्या आनंदात याजक व लेवी यांना देखील त्यांचे काम सोपवण्यात आले देवाच्या मंदिरात सेवा करण्यासाठी. प्रियांनो, आम्ही जर एकमेकाला आपल्यापेक्षा अधिक समजलं आणि एकमेकाला साथ दिली, आम्ही पण जे ह्याप्रमाणे मंदिर पडलेले आहेत ते आम्ही बांधू शकतो, उभारू शकतो. देवबापाच्या नामाप्रित्यार्थ आज फक्त विटा चुना मातीचं मंदिर पडलेलं एवढंच नव्हे, आज देवबापाच्या गौरवासाठी जे मंदिर प्रभूने बनवलेले ते म्हणजे
शरीर, जीवित शरीर, मनुष्याचं शरीर आणि मनुष्यजात आज अनेक मनुष्यजात देवबापापासून दूर आहेत. त्यांचं शरीर ते देवाच्या कामासाठी उपयुक्त होऊ देत नाहीयेत. प्रियांनो, अशी मंदिरं आम्हाला घडवायची आहेत, त्यांची प्रतिष्ठापना करायची आहे, त्यांना प्रभूच्या राज्यात आम्हाला आणायचं आहे, त्यांना आम्हाला सुंदररित्या देवबापाच्या मार्गामध्ये उपयुक्त पात्र त्यांनी व्हावं आणि आपलं शरीर देवाच्या आत्म्याचं राहण्याचं मंदिर म्हणून अर्पण करावं म्हणून आम्हाला त्यांना एकमेकांना साथ द्यायची आहे. या ठिकाणी सर्वांनी मिळून केलेलं कार्य आहे म्हणून नव्याने मंदिर बांधण्यात आलं, त्याची प्रतिष्ठापना करण्यात आली, मोठा आनंद करण्यात आला. होय प्रियांनो, ज्या ठिकाणी ऐक्य आहे, एकमेकाला आदर देणं आहे, आपल्यापेक्षा इतरांना अधिक समजणं आहे, त्या ठिकाणी नवीन कार्य होतात, अद्भुत कार्य घडतात, जसं इज्रा आणि तिथल्या लोकांनी करून दाखवलेलं आहे. आम्हीही देवबापाच्या राज्याच्या वाढीसाठी ज्या मंदिरास चांगल्या रीतीने ज्या गरजा हव्यात त्या पुरवण्याचा आम्ही प्रयत्न करू, कारण प्रभूच्या नामा प्रित्यार्थ आहे, त्याच्या गौरवासाठी आहे. आणि जे शरीर, जे जीवात्मे प्रभूच्या कार्यापासून दूर आहेत, अशांना देखील प्रभूचं आत्म्याचं राहण्याचं मंदिर योग्य होण्यासाठी आम्ही त्यांना देखील प्रभूच्या राज्यात आणण्याचा प्रयत्न करावा. आम्ही त्यांना प्रभूची ओळख करून द्यावी, यासाठी आम्ही झटलं पाहिजे, कारण की त्यातूनच मोठा आनंद आम्हाला प्राप्त होतो. देवबाप आपल्याला या वचनाद्वारे आशीर्वाद देव. आपण प्रार्थना करू. धन्यवाद देवा प्रभू येशू, आम्ही तुझ्या उपकाराने आभार मानतो. तुझ्या दयेने, तुझ्या कृपेने आज इज्राच्या द्वारे शिकवलं की आम्ही जे पडलेलं आहे ते बांधावं आणि एकमेकाला अधिक समजावं आणि ज्याचे त्याचं कार्य ज्याला त्याला करू द्यावं आणि एकमेकाला आम्ही सन्मान देऊन, आदर देऊन आम्ही प्रभू तुझ्या कार्यासाठी झटत राहावं. कारण की देवबाप्पा, आजही अनेक मंदिर, होय देवा, त्यांना गरज आहे, परंतु होय देवा, एकत्र न आल्यामुळं ते मंदिर बांधले जात नाही, त्यांच्या गरजा पुरवल्या जात नाही. होय देवा, आम्ही ते कार्य ह्या भूतलावरती करावं. आणि देवा, जे लोक तुझ्यापासून दूर आहेत ते देह बाप्पा, होय देवराच्या पित्या, तुझ्या गौरवासाठी देवबाप्पा योग्य असे मंदिर होतील, तुझं आत्म्याचं राहण्याचं मंदिर होतील. म्हणून देवबाप्पा, अशा बंधू वर्गांनाही तुझ्याकडे वळवण्यासाठी सहाय्य कर. देवबाप्पा, त्यांना तुझी ओळख करून देण्यासाठी आमचं सहाय्य कर. आणि देवा, एकत्र येऊन तुझं गौरव आमच्याद्वारे व्हावं असं घडून आण. आज देवबाप्पा, जे लोक होय देवबाप्पा आपल्या कामांना, व्यवसायाला जात आहेत, त्या सर्वांच्या कामामध्ये बरकता, रेलचेल दे. आणि येशू प्रभू, प्रार्थना करतो, तुझी कृपा, तुझी दयापूर्व, निराशा दूर हो दे, आशेने भर, सामर्थ्याने, हर्षाने भर, तुझं गौरव करून घे. प्रभू येशूच्या नावात केली प्रार्थना म्हणून दे बाप्पा. आमेन. सर्वात सुंदर, सर्वात पावन भजाऊ येशू नाम. भूमी तन्मय बांधवांनो भजा येशू नाम. भूमी तन्मय बांधवांनो भजा येशू नाम. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.